रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भाऊ, आज संध्याकाळी प्रचार तोफा थांबवणार आहे आणि मोठमोठे नेते आले आपल्या प्रचारात. कसा प्रतिसाद आहे मतदारांचा? हे बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही नेत्या झाल्या, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष नड्डाजींची सभा बी जळगाव मतदारसंघामध्ये फार मोठी झाली. कालची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत महायुतीची प्रचंड सभा खामगावमध्ये झाली, की जी सभा आमची महायुतीची विजयी सभा असते. मागच्या तीनही लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही शेवटच्या सभा खामगावला घेतल्या, त्या प्रचंड यशस्वी झाल्या. कालचीही सभा यशस्वी झाली. आजही गडकरी साहेबांची या ठिकाणी या चिखली शहरामध्ये मोठा देवीचा उत्सव असताना काल लोक थकलेले होते. काल खामगावच्या सभेमध्ये सगळी लोकं आलेली होती, तरीसुद्धा उत्साहानं लोक या ठिकाणी भरभरून आलेत. मुख्यमंत्र्याच्या बुलढाण्याच्या सभा चांगल्या झाल्या. प्रचंड असा प्रतिसाद आहे. 26 तारखेला मतदानाचा दिवस आहे, काय आव्हान करणार मतदारांना? 26 तारखेला माझं तमाम मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की त्या दिवशी लग्नतिथी आहे. सर्वांना अतिशय नम्र आणि कळकळीची विनंती आहे की मतदानाचा पवित्र हक्क बजावूनच आपल्या लग्न कार्याला किंवा इतर कामाला आपण जावं. जसे आपण नेहमी ऐकतो की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, तर आपण हे देशाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मतदान करावं, एवढेच कळकळीचं आव्हान मी त्यांना करतो. तुमची फाईट कोणासोबत राहणार, काय वाटतं? मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितले की आमची फाईट आमच्यासोबतच आहे. मागच्या वेळेस आम्हाला 1,33,000चं मताधिक्य होतं. यावेळेस ते आम्हाला 2,66,000च्या पुढं आम्हाला न्यायचं आहे. त्यामुळं आमची दुसऱ्या कोणासंगही फाईट नाही.